अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जो भक्त देवांची देवपूजा ही दुपारी करतो त्याच्या आयुष्यावरती काय परिणाम होतात त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. देवोकेदेव महादेव यांनी स्वतः एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, एक रहस्य सांगितलेलं आहे की जो भक्त दुपारी देवपूजा करतो त्याचे काय परिणाम होतात, चांगले होतात की वाईट परिणाम होतात, की त्याचा अजून काही आपल्या आयुष्यावरती चमत्कार घडत असतात. तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे की त्या कथेतून तुम्हाला कळेल की दुपारी देवपूजा केल्याने नक्की आपल्यासोबत काय घडतं आणि देवोकेदेव महादेव यांनी काय सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. काशी नगरीमध्ये रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. तो देवोकेदेव महादेव यांचा परमभक्त होता. तो दररोज न चुकता महादेवांची भक्ती करायचा, पूजा करायचा. पण त्याचा पूजा करण्याचा जो टाईम होता तो खूपच वेगळा होता. म्हणजे सर्वसाधारण आपण जी पूजा करतो ती सकाळी करतो आणि त्याचा पूजेचा जो टाईम होता तो इतरांपेक्षा वेगळा होता. तो दुपारी महादेवांची पूजा करत असे. तेव्हा त्याचा एक मित्र आणि त्याच्या शेजारी राहणारा एक माणूस त्याच्याकडे येतात आणि ते विचारतात की रोहित, तू महादेवांची दुपारी पूजा करतो, पण तुला माहिती आहे का की पूजा कधी करावी किंवा पूजेचा टाईम काय असावा हे तुला माहिती आहे का, किंवा तू जी पूजा दुपारी करतो ते योग्य आहे का? तेव्हा रोहित म्हणतो, मला तर काही माहीत नाही, आणि ते सुद्धा त्याला काही सांगत नाही आणि ते निघून जातात. तेव्हा रोहित म्हणतो, आता मला देवोकेदेव महादेवांनाच स्वतः साक्षात विचारावं लागेल की मी जी काही पूजा करतो ती योग्य आहे का, किंवा पूजेचा टाईम काय आहे, असा विचार तो करत असतो. तर त्याला उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी त्याने महादेवांची कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. त्याने अन्न पाण्याचा त्याग केला आणि तपश्चर्येला बसला. तो इतका त्या तपश्चर्येमध्ये मग्न झाला की खूप दिवसांनंतर का होईना पण महादेव त्याला प्रसन्न झाले आणि महादेव त्याला म्हणतात की हे भक्ता, तू एवढं कठोर तपश्चर्य का केलं? तुला काय हवं आहे? महादेव म्हणतात, तुला माझ्याकडून काय हवं आहे की ज्यासाठी तू एवढी कठोर तपश्चर्या केली? तर तुझ्या मनात जे काही आहे ते मला तू मागू शकतो. तेव्हा तो रोहित म्हणजे जो महादेवांचा भक्त आहे तो महादेवांना म्हणतो की महादेव, मला हे जाणून घ्यायचं आहे की मी तुमची जी दुपारची पूजा करतो ती पूजा करणे, माझ्याकडून जी पूजा केली जाते ती योग्य आहे का? मी दुपारच्या वेळी जी पूजा करतो तो टाईम जो आहे किंवा ती वेळ आहे ती योग्य आहे का, हे मला जाणून घेण्याची जिज्ञासा लागलेली आहे आणि तुम्ही मला कृपया करून सांगावं की मी जी काही तुमची दुपारची देवपूजा करतो ते योग्य आहे का? तेव्हा देवोकेदेव महादेव एवढं म्हणतात की रोहित, तू माझा भक्त आहे, तू माझी भक्ती करतो हे मला मान्य आहे, पण देवांच्या देवपूजेचा जो एक टाईम आहे जो की आपल्या परंपरेपासून पूर्वजांपासून चालत आलेला आहे, तर तिथे सकाळी देवपूजा करणं योग्य मानलं जातं. दुपारी जे काही देवांची देवपूजा तू करतो किंवा जे कोणी दुपारी देवपूजा करतात ती देवपूजा करण्याचा जो टाईम आहे तो योग्य नाही आहे. पण ते का, त्याचं कारणही मी तुला सांगतो. तेव्हा महादेव असं सांगतात की पूजा करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी हे खूप चांगले योग आहेत. असं का, तर सकाळी ब्रह्ममुहूर्त असतो आणि या ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये खूप ऊर्जा असते, शक्ती असते, सकारात्मकता असते आणि या सकारात्मकतेमध्ये देवपूजा करणं, साधना करणं यासाठी म्हणजेच यासारखी वेळ कुठलीच नाही असं महादेव सांगतात. त्याचप्रमाणे संध्याकाळी सुद्धा शांतता असते, सकारात्मकता असते. संध्याकाळच्या वेळी मानसिक आणि शारीरिक शांती असते. त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळी सुद्धा देवपूजा करू शकतो. पण जो दुपारचा वेळ आहे या वेळेमध्ये आपण अनेक कामं करत असतो. देवोकेदेव महादेव असं सांगतात की दुपारची जी वेळ आहे या वेळेमध्ये सूर्य हा अतिशय उष्णतेमध्ये असतो आणि या वेळेत जर आपण देवपूजा केली तर आपलं जे पूजेमध्ये लक्ष लागत नाही, आपलं मन भटकतं, आपली जी साधना आहे त्या साधनेकडे आपण एकाग्र होत नाही. तेव्हा देवोकेदेव महादेव यांचा भक्त रोहित महादेवांना म्हणतो, म्हणजे मी दुपारी जी पूजा करतो ती चुकीची आहे का, ते पाप आहे का? तेव्हा देवोकेदेव महादेव म्हणतात की दुपारची पूजा करणं पाप नाही. जर तुझ्या मनामध्ये श्रद्धा असेल, कसल्याही प्रकारचं पाप नसेल, तुझी भावना महत्त्वाची असेल, श्रद्धा महत्त्वाची असेल, विश्वास असेल, तर कोणत्याही वेळेत केलेली पूजा ही माझ्यापर्यंत पोहोचते. पण प्रकृतीचे काही नियम असतात की जसं की सकाळी आणि संध्याकाळी पूजा करण्याला महत्त्व असतं, तर त्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे तू सकाळी किंवा संध्याकाळी पूजा कर असं महादेव त्याला सांगतात. महादेव
महादेव असं म्हणतात, सकाळी आणि संध्याकाळी ब्रह्मांडामध्ये असणारी ऊर्जा, सकारात्मकता ही तुझी पूजा करण्यामध्ये, साधना करण्यामध्ये तुला मदत करत असतात. तेव्हा देव के देव महादेव असं म्हणतात की नियमांनुसार आणि ठरलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही देवपूजा केली तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते आणि त्या पूजेचं पुण्यफळ संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होतं. देव के देव महादेव म्हणतात की पूजा करताना श्रद्धा महत्त्वाची, विश्वास महत्त्वाचं आणि तुमच्या मनामध्ये असणारी आस्था महत्त्वाची. ही जी ठरवलेली वेळ आहे देवपूजा करण्यासाठी, हे तर फक्त एक निमित्त आहे. देव के देव महादेव असं म्हणतात की तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, संयम हेच पूजेचं सर्वात मोठं एक साधन आहे. देव के देव महादेव यांनी रोहितला अशा प्रकारे सांगितलं की कुठल्या कुठल्या गोष्टींचं, नियमांचं पालन त्याने करायला हवं आणि देवपूजा कशी करायला हवी. तेव्हा रोहित मनाशी ठरवतो आणि महादेवांनाही सांगतो की मी सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेमध्येच देवपूजा करेन. त्यानंतर महादेव त्याला आशीर्वाद देतात आणि ते परत आपल्या आहे त्या ठिकाणी निघून जातात. त्यानंतर हा जो रोहित आहे तो त्याच्या मित्रपरिवाराला, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला महादेवांनी सांगितलेली ही जी वचनं आहेत ती सांगतो आणि ते सर्व ठरवतात की आता यापुढे सकाळी किंवा संध्याकाळीच देवपूजा करायची. दुसरी गोष्ट की देवपूजा करताना आपल्या मनामध्ये असणारा भाव, श्रद्धा, विश्वास, संयम या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा सर्वांना समजतं. आपण आपलं कुठलंही काम, साधना जेव्हा करत असतो ना, तेव्हा प्रकृतीने बनवलेले जे नियम आहेत त्या नियमांनुसारच करायला हवं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि महादेवांनी सांगितलेलं हे सर्व रहस्य आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांसोबत शेअर करा, म्हणजे सर्वांनाच महादेवांनी सांगितलेलं हे रहस्य कळेल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.